कार्यकर्त्यांच्या भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 29 उमेदवारांची नावे करण्यात आली जाहीर। रायगड कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही। परभणीमध्ये सर्व पक्षीयांचा मूक मोर्चा, संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मनोज जरांगे यांच्यासह इतर राजकीय नेते देखील मोर्चात सहभागी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 फरार आरोपींपैकी 2 जणांना अटक। पुण्यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगलेला अटक, तर तिसरा आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरारच। बीड हत्या प्रकरणातील 2 फरार आरोपींना पुण्यातून अटक। पुण्यातून आरोपी सापडले आहेत, म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला संशय। पुण्यात मुंबईतील घटनेचीच पुनरावृत्ती। एअरटेलच्या टीम लीडरची मराठी कर्मचाऱ्यांवर अरेरावी, तर मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या टीम लीडरला मनसे स्टाईलने दिला चोप। अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा। योजनेतील निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई आता सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।